महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे। सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे। सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे। आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। समोर एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे सर, आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रथमतः आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हे सांगावंसं वाटतं की मागण्या तर आपल्या समोर आम्ही या ठिकाणी मांडल्यात। मागण्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की आज लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर ते जहिराबाद हा जो MSRDCच्या अंतर्गत असणारा हायवे आहे, रस्ता आहे, तो पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या अधीन गेलेला आहे। आपण पाहिलं तर सर या रस्त्याला अशा प्रकारच्या डिफेक्शन्स आहेत। आपण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेरामध्ये आपण कव्हर करू शकता सर। ॲक्च्युली ऑल ऑफ दीज आर द लिमिटेशन रिलेट्स विथ दॅट नॅशनल हायवे सर, ठीक आहे। आणि अशा अक्षम्य गोष्टीमुळं त्या भागामध्ये असलेल्या असंख्य खेडेगावाला, वड्या तांड्याला आणि छोट्या तालुका प्लेसेसला सगळ्या त्या ठिकाणी झळा बसलेल्या आहेत। असंख्य लोक मृत्युमुखी पडले आणि असंख्य लोक कायमचे अपंगत्व आलंय त्यांना। तर मला असं वाटतं जे लोक मृत्युमुखी पडलेत किंवा ज्यांना कायमचं अपंगत्व आलंय त्यांना भेटायला सुद्धा त्या ठिकाणी कोणी गेलेलं नाहीये। आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम वर्ग करण्यात आलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर हात सरेंडर करतो आणि म्हणतो माझा लायबिलिटी पिरियड क्लिअर झालेला आहे, मी कसल्याही गोष्टीला रिस्पॉन्सिबल नाहीये। MSRDCचं असं म्हणणं आहे जो कन्सर्न कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला मी वारंवार सूचना दिली, वारंवार लेटर केलं की बाबा या तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या ज्या पूर्ण डिफेक्शन्स आहेत त्या क्लिअर करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी लायबिलिटी पिरियडमध्ये होती, तू केली नाही। ते पत्रव्यवहार त्या दोघांचे झाले। आता संदर्भ असा आहे सर, जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा जे MSRDC आहे याच्या दोघांच्या भांडणामध्ये सामान्य माणसाचा जेव्हा जीव जातो, बरोबर आहे, एखाद्या घर जेव्हा रस्त्यावर येतं तेव्हा त्याला जबाबदार कोण आहे? त्या ठिकाणी MSRDC जबाबदार आहे का त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे का मग स्टेट गव्हर्नमेंट जबाबदार आहे? हा सर्वात गंभीर प्रश्न त्या ठिकाणी आहे सर। आज आम्ही सकाळपासून या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्ही माननीय आयुक्त साहेबांच्या बाजूला बसलेलो आहे। सकाळपासून आम्ही त्यांच्या प्रतीक्षे वाट बघतोय, त्यांनी आम्हाला एकतर बोलवतील किंवा आमच्याकडे येतील आणि ही जी अतिशय गंभीर समस्या आहे आपल्या समोरची, त्या समस्यावरती त्यांनी फोकस करतील किंवा कॉन्सन्ट्रेट करतील। तर असं आतापर्यंत काहीही झालेलं नाहीये। प्रशासनातील कोणी लोक तुमच्याकडे आले का, भेट दिली तुम्ही? सध्या तरी आम्हाला अद्याप कसल्याही प्रशासनाच्या रिप्रेझेंटेटिव्हने आमच्यासोबत कनेक्टिव्हिटी केलेली नाहीये, त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केलेला नाहीये सर। तुम्ही एवढं सांगताय की तिथे मृत्युमुखी पडले त्या रस्त्याच्या माध्यमातून, तुम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा? डेफिनेटली का होऊ नये सर, डेफिनेटली का होऊ नये। ऍक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे हा MSRDCचा प्रॉब्लेम आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे। मला सांगतो एक एक्झाम्पल आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकतो सर। एक घर होतं, त्या घरामध्ये 5 वर्षाची एक मुलगी होती आणि तिची आई होती आणि तिचे वडील मागच्या 1.5 वर्षापासून कोमामध्ये आहेत। का? कारण रस्त्यामध्ये पडलेल्या भेगामुळे त्यांची गाडी अडकते आणि त्यांनी खाली पडतात आणि ते सबकॉन्शियस होतात। म्हणजे असे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत, आपण जर अनकाउंटेड। मग अशा समस्याकडे हे जर लक्ष देत नसतील, MSRD असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल, हे सगळे जर, मला वाटतं यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? या संदर्भामध्ये आपण कोर्टामध्ये सुमोटो याचिका दाखल करू शकता, आपण तसा प्रयत्न करणार? सर बघा, ही जी समस्या आहे ही वैयक्तिक समस्या नाहीये, आपल्याला माहितच आहे। आपले सगळेजण सुज्ञ पत्रकार आहेत। मला आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं पूर्ण महाराष्ट्राला आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना, आदरणीय फडणवीसजी साहेबांना, की हा सोशल इश्यू आहे, हा सामाजिक प्रॉब्लेम आहे, हा एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड नाहीये। हा त्या रूटवरती जेवढे गावं बसलेत आणि अशा असंख्य रूट आहेत सर, मला असं वाटतं की प्रत्येक नॅशनल हायवेला अशा प्रकारचे जे डिफेक्शन्स आलेत, ज्या कॉन्ट्रॅक्टरदाराला हे काम वर्ग करण्यात आलं होतं त्या सगळ्यांचं ऑडिट व्हायला पाहिजे। आणि ऑडिट्समध्ये त्यांच्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत, जो करप्शनचा पार्ट आहे, त्याच्यावरती गांभीर्यानं फोकस करून त्याच्यावरती वेगळ्या कमिटीच्या माध्यमातून त्याचं सखोल निरीक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि जनतेच्या समोर जे खरं काम आहे, जे खरं सत्य आहे ते आणलं पाहिजे। धरणे आंदोलन आज चालू आहे, आज जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका काय असणार? निश्चितपणे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, या आयुक्त कार्यालयाच्या बाजूला आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत बसलोय। हा न्याय हा समाजासाठी, हा न्याय आहे त्या अफेक्टेड मायबापांसाठी ज्यांचं नुकसान या गोष्टीमुळे झालेलं आहे। हा न्याय आम्हाला या ठिकाणी जर नाही मिळाला तर पुढचं आमचं आंदोलन हे
निश्चितपणे मंत्रालय आझाद मैदानावरती आम्ही आंदोलन करणार आहोत आणि या असंख्य मायबापांसाठी आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करणार. आपलं नाव सर? मी प्राध्यापक शिवाजी येडके, लातूर. Yes. या कंत्राटदाराला आपल्याला असं काही वाटतं का की यांना राजकीय किंवा शासकीय काही पाठबळ आहे? निश्चितपणे पाठबळ असू शकतं आणि नसू शकतं सर. बरं का, काही लोक असतील निगेटिव्ह जे पाठबळ करू शकतील, काही लोक असतील जे पाठबळ करू पण शकत नसतील. प्रशासनामधले फार सशक्त लोक आहेत ज्यांना वाटतं की खरंच चुकी आहेत. MSRDCच्या बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की निश्चितपणे ही चुकी आहे, फार अमानवीय चुकी आहे. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुखच्या भागातला हा भाग आहे, तर याकडे विशेष निश्चितपणे सर आमच्या भागाचे जे आमदार आहेत लक्ष नाही दिलं. निश्चितपणे मला असं सांगू वाटतं आपल्या बाबतीत, आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून माननीय श्री अमित भैयाजी देशमुख आहेत किंवा जे तत्सम नेते आहेत त्या सगळ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे होतं आतापर्यंत, पण बघितलं नाहीये. त्याच्याकडे का बघितलं नाही तो विषय डेफिनेटली तुम्ही म्हणल्याप्रमाणे आहेच आहे. या कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्यावरती कोणाचा हात असेल माहिती नाहीये, पण मला असं आता प्रत्यक्ष मागणी आहे, ज्या लोकांचा जीव याच्यामध्ये गेलाय, ज्यांना कायमचं अपंगत्व आलंय, जे अनकॉन्शियस आहेत, अशा सर्व लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे. आणि आम्ही दोन मागण्यासाठी इथे बसलेलो आहे. एक रस्ता आणि दुसरा आहे मुरुम. रस्त्याचं विशेष म्हणजे लातूर जहिराबाद हा रस्ता, या रस्त्यावर भारतामधील सर्वात रुंद आणि 1 पिलरचा पूल त्या रस्त्यावर झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. ज्यावेळेस केंद्रीय मंत्री अशा रस्त्याचं उद्घाटन करतात, तो रस्ता तर अत्यंत चांगला उत्कृष्ट झाला पाहिजे होता, पण तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे. एवढे त्याच्यावर खड्डे आहेत आणि एवढ्या भेग आहेत. आता सध्या 2 व्हीलरच्या टायरमध्ये चालले, आता येणारा पावसाळा झाला तर 4 व्हीलरच्या टायरमध्ये जाणार 100%. आणि रोज कमीत कमी 10 ते 15 लोक तिथे पडतात. त्याच्यातले 1-2 मृत्यू होतात, 10-5 अपंग होतात, पुन्हा हे होतं. आणि दुसरा आहे ती मोजे भिंगोली, तालुका शिवानपाळ, जिल्हा लातूर या छोटंसं खेडेगाव आहे आणि या खेडेगावातून एका कॉन्ट्रॅक्टदारानं पूर्ण गायरानमधलं पूर्ण मुरुम उत्खनन केलेलं आहे. परवानगी दुसरीकडची घेतली, ज्याची 1,05,00,000 रुपये रॉयल्टी होती, तो फक्त 5 लाख रुपये रॉयल्टी भरलेला आहे आणि 30 ते 40 फूट खोल एवढं उत्खनन तिथं मुरुमाचं अवैधरित्या केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही हा प्रश्न तहसीलदार साहेबांना विचारलं की तहसीलदार साहेब हे असं उत्खनन झाले, तर तहसीलदार साहेब एका शब्दात सांगितले मला काहीच माहिती नाही याच्यामध्ये. मग माहिती नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी नायब तहसीलदारांचं नाव सुचवलं. नायब तहसीलदारांना कॉल केला, त्यांनी म्हणले मला पण काही माहिती नाही. मंडळ अधिकाऱ्यांना बोललो, त्यांनी पण माहीत नाही म्हणले. आणि शेवटी आम्ही तलाट्याकडे गेलो, तर तलाठी म्हणले आम्हाला या गोष्टी माहीत नाही. कमीत कमी 2-3 महिने तिथे मुरुम उत्खननाचं काम चालू झालं. एवढा मुरुम उत्खनन केलं की अवैधरित्या कमीत कमी तिथले 25 ते 30 हजार ब्रास मुरुम उत्खनन केलेलं आहे आणि त्याची एवढी रॉयल्टी पूर्ण बुडवायचं काम त्या कॉन्ट्रॅक्टदारानं केलेलं आहे. आणि हे मला तर असं वाटतं की हे मिलीभगत आहे, प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टदार हे दोघं जण मिळून त्या मुरुम उत्खनन केलेलं आहे. त्यामुळेच हे प्रशासन असे उडवाउडवीचे उत्तर देते. याविषयी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना पत्र दिलं, पत्रव्यवहार केला, पण पत्रव्यवहाराचं अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही. पत्र देऊन कमीत कमी आज 1.5 महिना झालेला आहे तहसीलदार साहेबांना, पण तहसीलदार साहेबांनी कुठल्याही प्रकारची यावर कारवाई केली नाही किंवा तिथली मोजणी केली नाही, काही केली. त्यानंतर आम्ही रस्त्याचे प्रकरण आणि त्याचं हे कलेक्टर ऑफिसला दिलं होतं, पण कलेक्टर साहेबांनी सुद्धा आम्हाला यावर कुठल्याही प्रकारचं आत्तापर्यंत एकही कागद आम्हाला त्यांनी पाठवलेलं नाही किंवा यावर कुठे चर्चासत्र झाले. हे सर्व न झाल्यामुळं आज आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माननीय जी सरकार साहेबांच्या प्रतीक्षेत आम्ही इथं बसलो. आता जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत, तरीसुद्धा आमच्याकडे कोण आलेलं नाही. तरी आम्ही आज त्यांच्या प्रतीक्षेत थांबलेलो आहे. त्यांनी आले, भेटले तर ठीक, नाही भेटले तर आम्ही आमचा 20 तारखेचा आझाद मैदान येथे मोर्चा आहे, तिथं पण नाही आली कोण तर आमचं येणाऱ्या स्वतंत्र दिनापासून 15 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत.